वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहेत. संजय राऊतांकडून हा गंभीर आरोप करत शिंदेंवर निशाणा साधण्यात आलाय. तर मुख्यमंत्रीपद दुसरं कुणाकडे टिकू नये म्हणून हा सगळा प्रकार केल्याचं कर्मचारी सांगतात असं राऊत म्हणाले. तर संजय राऊतां एवढा फालतू व्यक्ती नकाशावर शोधून सापडणार नाही असा पलटवार निलेश राणे यांनी केलाय. वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेली शिंग पुरली आहेत, राऊतांचा आरोप. संजय राऊतांनी सलग दुसऱ्या दिवशी वर्षा बंगल्यावरून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत असा आरोप राऊत करतायत. तर संजय राऊतां एवढा फालतू व्यक्ती नकाशावर शोधून सापडणार नाही असा पलटवार निलेश राणेंनी केलाय. बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे. हा संजय राऊत जादू टोण्यावर बोलतो काय, म्हणजे मला आश्चर्य वाटतं असा माणूस म्हणजे नकाशावरच नसेल जगाच्या, एवढा नेगेटिव्ह आणि एवढा फालतू बोलणारा माणूस. त्यांना जास्ती माहिती असल्यामुळे बहुतेक बोलले असेल. आणि खरी गोष्ट आहे की आतापर्यंत जो कोणी मुख्यमंत्री आहे तो वर्षा बंगल्यावरच राहिला जातो. आता देवेंद्र फडणवीस का गेले नाही वर्षा बंगल्यावर त्याच्याबद्दल संजय राऊत यांना माहिती असेल, त्याच्यामुळे ते बोललेत. तुम्ही काय सांगू शकत नाही कुठे काढले ते काढा म्हणा. कुणीतरी बाहेर बोललं असं बाबा, पण ठीक आहे. आता मला काय माहिती नाही, काय त्यांची माहिती ते बोलतात, मी त्याच्याबद्दल काही बोलणार. राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं अधिकृत निवासस्थान आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे बरं काय, ते का अस्थिर आणि अस्वस्थ आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे ना. मुख्यमंत्री काम करतायत, आम्ही कुठे म्हणतो नाही करत. रोज सकाळी उठून काहीतरी सनसनाटी बोलल्याशिवाय दिवसभर संजय राऊत टीव्हीवरती दिसत नसल्यामुळे अशापेक्षा अनावश्यक टिप्पणी करण्याची त्यांची सवय. अशा काहीतरी कल्पक रंजक गोष्टी त्यांना सुचतात आणि ते मग बोलत असतात.